आरोग्य म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यावर बहुतेकदा आपल्या मनात काय येतं? आजारी नसणं किंवा एकदम फिट असणं, बरोबर? पण आज ना आपण आरोग्याची एक अशी व्याख्या बघणार आहोत जी आपल्या नेहमीच्या विचारांच्या खूप पलीकडची आहे आणि खूप खोल आहे. बघा, ही एकच ओळ आहे ना, ती आरोग्याकडे बघण्याचा आपला अख्खा दृष्टिकोन बदलून टाकू शकते. खरंच, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आजारी नसणं म्हणजे आरोग्य नाही, तर मग आरोग्य आहे तरी काय? चला, मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. कारण आरोग्याची जी खरी व्याख्या आहे, ती खूप खूप पॉझिटिव्ह आणि मोठी आहे. म्हणजे ती फक्त शरीरापुरती मर्यादित नाहीये. खरं आरोग्य आहे ना, ते 3 महत्त्वाच्या खांबांवर म्हणजे पिलर्सवर उभं आहे. आणि गंमत म्हणजे हे तिन्ही पिलर्स वेगवेगळे नाही आहेत. ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. आणि जेव्हा या तिघांमध्ये बॅलन्स साधला जातो ना, तेव्हाच खरं आरोग्य तयार होतं. तर यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे शांत मन. म्हणजे काय? तर आतून एक प्रकारची शांतता, एक स्थिरता जाणवणं. बाहेर जगात काही उलतापालत होऊ दे, आपलं मन मात्र शांत आणि स्थिर राहतं. आता मन शांत झालं की पुढची पायरी येते सकारात्मक विचार. हे पण तितकाच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. का? कारण आपले विचार जसे असतात ना, तसा थेट परिणाम आपल्या भावनांवर आणि हो, आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. आणि मग येतो तिसरा खांब, हलकं शरीर. बघा कसं सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. जेव्हा मन शांत असतं, विचार पॉझिटिव्ह असतात, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसल्याशिवाय राहतच नाही. तो शरीरातला जडपणा, तो आळस निघून जातो आणि एकदम हलकं, ताजतवानं वाटायला लागतं. तर मग हे आहेत ते 3 महत्त्वाचे स्तंभ: शांत मन, सकारात्मक विचार आणि हलकं शरीर. खरं आरोग्य म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, तर या तिघांचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. यातलं एक जरी कमी पडलं ना, तरी खऱ्या अर्थानं निरोगी म्हणता येणार नाही. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण मग हे प्रत्यक्षात आणायचं कसं? तर चांगली गोष्ट ही आहे की ही फक्त एक थिअरी नाहीये. यासाठी एक अगदी सोपा आणि प्रॅक्टिकल उपाय सुद्धा आहे. आणि तो उपाय काय आहे माहितीये? फक्त 10 मिनिटं. हो, बरोबर ऐकले. दिवसातून फक्त आणि फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची. ऐकायला किती सोपं वाटतंय ना? पण या छोट्याशा गोष्टीचा जो परिणाम आहे ना, तो खूप मोठा आहे. आणि गंमत म्हणजे या 10 मिनिटात आपण नक्की काय करतो याच्यापेक्षाही ती वेळ आपण फक्त स्वतःसाठी देतोय ही भावना जास्त महत्त्वाची आहे. हा छोटासा रोजचा सराव आपल्या आयुष्यात पुन्हा तो आनंद आणि तो उत्साह परत आणू शकतो. आता आपण या सगळ्या विचारांच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे आरोग्याला फक्त एक गरज म्हणून नाही बघितलं गेलंय, तर त्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा खजिना, सगळ्यात मोठी संपत्ती मानलं आहे. आपण बघतोच, या धावपळीच्या आयुष्यात आपण कितीतरी गोष्टींच्या मागे पळत असतो, पण एक गोष्ट अशी आहे जी आपण कधीच विसरता कामा नये. आणि ती गोष्ट म्हणजे ही: आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. मुद्दा अगदी स्पष्ट आहे. पैसा, यश, नाती सगळं काही महत्त्वाचं आहे, मान्य आहे. पण या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी आरोग्य लागतं. हीच सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. खरं तर या एका वाक्यातच या संपूर्ण विचाराचा सार आहे. शेवटी एक प्रश्न मनात येतोच की प्रत्येकासाठी आरोग्याचा खरा अर्थ काय असू शकतो? शांत मन, सकारात्मक विचार आणि हलकं शरीर, ही जी व्याख्या आपण पाहिली ती किती पटते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.